विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. मी मिस्टर S.M. कुलकर्णी सर, M.A. B.Ed इंग्लिश. आपल्या द कवठेकर प्रशालेमध्ये गेली सुमारे 20 वर्ष इंग्रजी विषयाचं अध्यापन करीत आहे. आपल्या प्रशालेमध्ये येण्यापूर्वी मी एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये जवळपास 2 वर्ष इंग्रजी शिक्षक म्हणून कार्य केलेलं आहे. थोडक्यात शिक्षण क्षेत्रामध्ये एक इंग्रजी शिक्षक म्हणून जवळपास 22 वर्ष मी इंग्रजी विषयाचं अध्यापन केलेलं आहे. आपल्या द कवठेकर प्रशालेमध्ये प्रतिवर्षी माझ्याकडे इयत्ता 9वी 2 व 10वी 2 या प्रमाणात 4 डिव्हिजन्स असतात. आजपर्यंत 10वीच्या प्रतिवर्षी 2 डिव्हिजन याप्रमाणे 20 वर्षामध्ये जवळपास 40 डिव्हिजनना मी मार्गदर्शन केलेलं आहे. 40 बॅचेसला मी इंग्रजीचं अध्यापन केलेलं आहे. त्याचप्रमाणे जो यावर्षीचा इयत्ता 9वी व 10वीचा इंग्रजी सिलेबस आहे, या इंग्रजी सिलेबस साठी मी राज्यस्तरावरती तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य केलेलं आहे. यावर्षी देखील आपल्या प्रशालेच्या इयत्ता 9वी व 10वी ऑनलाईन लर्निंगची जबाबदारी माझ्यावरती आहे. मी परत एकदा या ऑनलाईन लर्निंग प्रोसेसमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. Friends, from today we are going to start our actual learning process. But first of all, I have to clear that from today we are not going to start our actual syllabus. This is our introductory online lecture, and this online lecture is about first of all a bridge course. विद्यार्थी मित्र हो, आपण जाणतो की एखादी नदी जर 2 गावांच्या मधून वाहत असेल तर नदीच्या एका टोकावरती एक गाव असतं आणि नदीच्या दुसऱ्या टोकावरती दुसरं गाव असतं. तेव्हा एका गावातून दुसऱ्या गावामध्ये पोहोचण्यासाठी त्या नदीच्या वरती एखादा ब्रिज असतो आणि त्या ब्रिजच्या माध्यमातून आपण एका गावातून दुसऱ्या गावामध्ये प्रवेश करू शकतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही गेल्या वर्षी 8वी मध्ये असाल आणि आता 9वी मध्ये पोहोचला असाल किंवा 9वी मध्ये असाल आणि आता 10वी मध्ये पोहोचला असेल तर या दोघांच्या मध्ये 9वी आणि 10वीच्या मध्ये हा जो ब्रिज आहे, सुरुवातीला आपण ब्रिज कोर्स पाहणार आहोत. शासनाच्या नियमाप्रमाणे इयत्ता 8वी पर्यंत हा ब्रिज कोर्स कंपल्सरी आहे. परंतु इयत्ता 9वी आणि 10वी साठी सुद्धा आपण किमान सुरुवातीचे काही दिवस हा ब्रिज कोर्स घेणार आहोत. मग मित्र हो, हा ब्रिज कोर्स म्हणजे काय? तर ब्रिज कोर्स म्हणजे थोडक्यात सोप्या भाषेमध्ये बेसिक कॉन्सेप्ट्स. इन द ब्रिज कोर्स what we are going to learn? We are going to learn about the basic concepts in English. As all of you know that grammar is the soul of every language. In the same way, for English being a language, we have to see basic concepts related to grammar in bridge course. At the same time, we have to see the construction of sentence, how a sentence is formed. We have to see the revision of the topic, tenses, and other some basic concepts. At the same time, in bridge course, we have to see writing skill, the basic writing skill. आपण या ब्रिज कोर्स मध्ये
इंग्रजीच्या मूलभूत संकल्पना, जसे टेन्स आपण ज्याला म्हणतो, त्याचप्रमाणे ट्रान्सफॉर्मेशन ज्याला आपण म्हणतो, इंग्रजी व्होकॅब्युलरी आपण म्हणतो, रायटिंग स्किल म्हणतो, या सर्व गोष्टींचा अभ्यास किंवा उजळणी आपण त्याला म्हणूया, ही सुरुवातीचे काही दिवस पाहणार आहोत. परंतु इंग्रजीचं पुस्तक किंवा इंग्रजीचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला इंग्रजीची जी प्रश्नपत्रिका असणार आहे, ही प्रश्नपत्रिका कशी असणार आहे याचा अभ्यास आपल्याला सुरुवातीला करायचा आहे. मित्रहो, इयत्ता 8वी पर्यंत तुमच्या प्रश्नपत्रिका ह्या आपापल्या शाळेचे शिक्षक म्हणजे तुमचे इंग्रजी शिक्षक जे कोण असतील ते इंग्रजी शिक्षक तुमच्या प्रश्नपत्रिका काढत असत. परंतु इयत्ता 10वी साठी जी प्रश्नपत्रिका येणार आहे ती SSC बोर्डाची असणार आहे. आणि इयत्ता 9वी आणि 10वी या दोन्हीही वर्गांसाठी SSC बोर्डाने प्रश्नपत्रिकेचं एक निश्चित स्वरूप आपणासाठी सांगितलेलं आहे. आणि या आजच्या इंट्रोडक्टरी लेसन मध्ये आपण इंग्रजी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे थोडक्यात अभ्यासणार. विद्यार्थी मित्र हो, आजच्या या इंट्रोडक्टरी ऑनलाईन लेसन मध्ये आपण नेचर ऑफ क्वेश्चन पेपर सब्जेक्ट इंग्लिश डिटेल मध्ये पाहणार आहोत. पहिली गोष्ट मला सांगायचंय की आतापर्यंत आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असं म्हणायचं आणि प्रश्नपत्रिका असा उल्लेख करायचो. पण इयत्ता 9वी आणि 10वी साठी आता प्रश्नपत्रिका न म्हणता यासाठी ऍक्टिव्हिटी शीट हा शब्दप्रयोग केलेला आहे. मित्रहो, इयत्ता 10वी साठी तुम्हाला अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी शीट बोर्डाकडून दिली जाते. ज्याला आपण प्रश्नपत्रिका म्हणतो त्याला ऍक्टिव्हिटी शीट असं म्हटलं जातं. तिची ऍक्टिव्हिटी शीट इंग्रजी विषयासाठी 80 मार्कासाठी असेल. थोडक्यात आपल्याला लेखी ऍक्टिव्हिटी शीट 80 मार्काची परीक्षा आपल्याला द्यायची आहे. या प्रश्नपत्रिकेचं किंवा ऍक्टिव्हिटी शीटचं जे स्वरूप असणार आहे हे स्वरूप कसं असणार आहे. पहिली गोष्ट, आपली जी ऍक्टिव्हिटी शीट आहे ही ऍक्टिव्हिटी शीट सेक्शन 1, 2, 3, 4, 5 and 6 6 सेक्शन मध्ये डिव्हाइड केलेला आहे. यामध्ये जो सेक्शन 1 आहे हा सेक्शन 1 क्वेश्चन नंबर 1 या प्रकारामध्ये येतो. सेक्शन 1 जो आहे त्या सेक्शन 1 चं नाव आहे लँग्वेज स्टडी. काय आहे? लँग्वेज स्टडी. हा सेक्शन आपल्याला 10 मार्कांसाठी आहे. आणि मित्रहो, या 10 मार्कांपैकी आपण सर्वांनाच 10 पैकी 10 मार्क पडू शकतात. कारण हा जो सेक्शन आहे हा सेक्शन पूर्णपणे बेसिक कन्सेप्ट आणि लँग्वेज स्टडी ओरिएंटेड आहे. दिस सेक्शन इज व्हेरी इझी अँड यू कॅन गेट 10 out of 10 marks easily. Because in this question, internal options are also there. आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये सेक्शन 1 क्वेश्चन 1 याच्यामध्ये परत 2 प्रकार आहेत. एक म्हणजे प्रश्न पहिला A, याच्यामध्ये अटेम्प्ट एनी 4 आपणाला प्रश्नपत्रिकेमध्ये 6 उपप्रश्न दिले जातात आणि या 6 उपप्रश्नापैकी कोणतेही 4 उपप्रश्न आपणाला सॉल्व्ह करायचे. यासाठी आपणाकडं ए सेक्शनला सेक्शन लँग्वेज स्टडी मध्ये फर्स्ट क्वेश्चन ए साठी कोणतेही 4 आणि 8 मार्क आहेत. याचा अर्थ प्रत्येक उपप्रश्न हा 2-2 मार्कांसाठी आहे.
यामध्ये जो पहिला प्रश्न असतो तो अतिशय सोपा असतो. याच्यामध्ये काय असतं, कम्प्लीट द वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर. तुम्हाला एखादा शब्द दिला जातो आणि त्या शब्दामध्ये एखादच लेटर त्या ठिकाणी फिल इन द ब्लँकच्या स्वरूपामध्ये विचारलं जातं. फॉर एक्झाम्पल स्कूल असेल, SC डॉट असतं, OL काय राहिलं, H राहिलं. तेवढा शब्द आपणाला त्या ठिकाणी फिलअप करायचा असतो. 4 शब्द असतात, प्रत्येकी एक फिल इन द ब्लँक. अशा प्रकारे अर्धा 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 म्हणजे 2 मार्काला क्वेश्चन नंबर फर्स्ट A त्यातला पहिला जो आकडा आहे फिल इन द ब्लँक्स 2 मार्क. त्यानंतर इयत्ता 5वी पासून जो प्रश्न तुम्ही अभ्यासता तो म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर्स. आपल्याला 4 शब्द दिलेले असतात आणि हे 4 शब्द आपणाला करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लिहायचे असतात. मला माहित आहे की 9वी 10वीचे विद्यार्थी म्हटलं की ABCD येत नाही असं कोण आहे का? नाही ना, सगळ्यांना ABCD येते आणि त्यामुळं या प्रश्नाला प्रत्येकालाच 2 पैकी 2 मार्क पडणारच आहेत. त्यानंतर जो तिसरा उपप्रश्न आहे, या तिसऱ्या उपप्रश्नामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट A मधील तिसरा उपप्रश्न, याच्यामध्ये पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. तुम्ही अगदी 5वी पासून अभ्यासता विरामचिन्हांचा वापर. यू आर गिवन 2 सेंटेन्सेस, यू हॅव टू यूज प्रॉपर पंक्च्युएशन मार्क्स. इट कॅरीज 1 दॅट इज टोटल 2 मार्क्स. हा देखील अतिशय सोपा प्रश्न आहे. त्यानंतर एक वेगळा प्रश्न असा आहे, तो म्हणजे मेक 4 वर्ड्स युझिंग द लेटर. एक तुम्हाला मोठा शब्द दिलेला असतो. फॉर एक्झाम्पल एनकाउंटर हा मोठा शब्द आहे आणि या शब्दापासून लहान लहान 4 शब्द आपल्याला तयार करायचे असतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक फर्स्ट A 5वा आहे, राईट द रिलेटेड वर्ड्स ऍज शोन इन द एक्झाम्पल. तुम्हाला एक शब्द दिलेला असतो आणि त्या शब्दाला रिलेटेड वर्ड्स लिहायचे असतात. मात्र जर तुम्हाला एखादा नाउन दिला असेल तर नाउनला रिलेटेड वर्ड ऍडजेक्टिव्ह विचारतात. फॉर एक्झाम्पल हॉस्पिटल. हॉस्पिटल काय आहे पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये? बरोबर, हॉस्पिटल हे नाउन आहे. या हॉस्पिटलचं ऍडजेक्टिव्ह काय होईल? हॉस्पिटलसाठी ऍडजेक्टिव्ह कोणतं वापरलं जाईल? फेमस. त्याचप्रमाणे तुम्ही इतर 4 ऍडजेक्टिव्ह हॉस्पिटलला त्या ठिकाणी तुमच्यामध्ये बिग असेल, स्मॉल असेल, सुपर स्पेशालिटी असेल, जे काही असेल ते तुमच्या मध्ये तुमच्या कल्पनेनं कोणतीही 4 ऍडजेक्टिव्ह विशेषण त्या ठिकाणी वापरायची आहेत. आणि याच्यातला 6वा जो प्रश्न आहे, उपप्रश्न आहे, याच्यामध्ये एक वर्ड चेन तुम्हाला पूर्ण करायची. फॉर एक्झाम्पल एखादं नाउन देतील, त्या नाउनचा शब्द असेल फॉर एक्झाम्पल मेडिसिन, MEDICINE. शेवटी काय आलं? ई. अगदी बरोबर. ई शब्दापासून सुरू होणार पुढचं नाव एलिफंट, ELEPHANT. टी फॉर टेबल. जे काय असेल ते सगळे नाउन तुम्हाला वापरायचे असतात. कधी तुम्हाला ऍडजेक्टिव्ह वापरा म्हणतात, कधी व्हर्ब वापरा म्हणतात, कधी नाउन वापरा म्हणतात. अतिशय सोपा असा हा वर्ड चेनचा प्रश्न असतो. लक्षात आलं? एकूण 6 उपप्रश्न आहेत. या 6 उपप्रश्नांपैकी कोणतेही 4 उपप्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे. एका उपप्रश्नाला 2 मार्क. याप्रमाणे पहिल्या भागामध्ये 8 मार्क आणि दुसरा जो भाग आहे बी त्यामध्ये डू ऍज डायरेक्टेड यासाठी 2 मार्क आहेत.
यात परत एक एक मार्काचे 2 प्रश्न आहेत. पहिल्यामध्ये येतो मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. एक तुम्हाला फ्रेज दिली जाते आणि त्याचा वापर योग्य त्या शब्दरचना करून वाक्यामध्ये करायचा असतो, किंवा त्याला ऑर एक्सपांड द सेंटेन्स, त्या वाक्यामध्ये एक क्लॉज वापरायचा. फॉर एक्झाम्पल, आय नो अ डॉक्टर. आता हे छोटस वाक्य. आता हे वाक्य आय नो अ डॉक्टर तुम्ही एक्सपांड करायचं, हु इज व्हेरी फेमस. थोडक्यात दिलेलं जे वाक्य आहे ते एक्सपांड करायचं, यासाठी 1 मार्क आहे. आणि त्यातला दुसरा जो उपप्रश्न आहे त्यात प्रिफिक्स आणि सफिक्स यांचा योग्य तो वापर करायचा. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला पे असेल, PAY पे, त्याला म्हटलेलं आहे सफिक्स वापरा पेमेंट. हॅपी प्रिफिक्स वापरा अनहॅपी. अशा प्रकारे सफिक्स आणि प्रिफिक्स, प्री म्हणजे आधी आणि सफिक्स म्हणजे नंतर, शब्दाच्या पूर्वी येतं त्याला प्रिफिक्स म्हणतात आणि शब्दाच्या नंतर येतं त्याला सफिक्स म्हणतात. अशा पद्धतीनं आपल्याला प्रिफिक्स किंवा सफिक्स तुमची चॉईस आहे, तुम्ही योग्य ते वापरू शकता, तुम्हाला जे येतं ते. त्याला अजून एक ऑर आहे, तो म्हणजे मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड. वरती जे शब्द दिलेले आहेत ते शब्द परत खाली दिलेले आहेत आणि त्या शब्दांचा योग्य त्या प्रकारे वाक्यात उपयोग करायचा आहे. यासाठी 1 मार्क आहे. थोडक्यात मित्र हो, प्रश्न क्रमांक फर्स्ट लँग्वेज स्टडी 10 मार्काचा आहे. आपण किमान 2 ते 3 लेक्चर लँग्वेज स्टडीवरती सेपरेट घेणार आहोत. आणि ब्रिज कोर्स मध्ये आपला जो फोकस असणार आहे इयत्ता 9वी आणि 10वी साठी, हा फर्स्ट ऑफ ऑल लँग्वेज स्टडी, अँड विदिन 10 to 15 days we will complete all the topics from language study in detail. We will provide a lot of activity sheets related to language study and we will complete entire language study topic. माझ्यामध्ये सेक्शन फर्स्ट आपणा सर्वांना समजला असेल. यानंतर आपण पाहणार आहोत सेक्शन सेकंड. आता या सेक्शन सेकंड मध्ये काय असणार आहे, तर हा सेक्शन सेकंड हा टेक्स्च्युअल पॅसेजेस. इन सेक्शन सेकंड वी हॅव टू सी टेक्स्च्युअल पॅसेजेस मीन्स टेक्स्ट पॅसेजेस मीन्स पॅसेजेस फ्रॉम अवर टेक्स्ट बुक. आपण वर्षभर जे पुस्तक अभ्यासणार आहोत, जे पॅसेजेस आपण अभ्यासणार आहोत, त्याच पुस्तकातील त्याच धड्यातील काही पॅसेजेस, 2 पॅसेजेस आपणाला परीक्षेसाठी येणार आहेत. त्याचं स्वरूप कशा प्रकारे असेल ते आपण नंतर व्यवस्थित पाहणार आहोत टेक्स्च्युअल पॅसेजेस पाहत असताना. तरी परंतु प्रश्नपत्रिकेत पुस्तकातील 2 पॅसेज असतील. एका पॅसेजला 10 मार्क, दुसऱ्या पॅसेजला 10 मार्क, टोटल 20 मार्कांचा हा टेक्स्च्युअल पॅसेजेस प्रश्न असणार आहे. याच्यामध्ये परत A1, A2, A3, A4 आणि A5 असे 5 उपप्रश्न असणार आहेत. A1 मध्ये सिंपल क्वेश्चन्स असणार आहेत, सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन्स. म्हणजे काय, फिल इन द ब्लँक्स असेल, ट्रू ऑर फॉल्स असेल, मॅच द पेअर्स असेल, अशा पद्धतीचे सिंपल जे सहज शोधल्यानंतर सापडतील असे प्रश्न पॅसेजेस मध्ये A1 या प्रश्नामध्ये असतील. A2 जो क्वेश्चन आहे याला आपण कॉम्प्लेक्स क्वेश्चन असं म्हणतो. याच्यामध्ये शक्यतो वेब डायग्राम दिलेली असते. पूर्ण पॅसेज वाचायचा आणि पॅसेज वाचून वेब डायग्राम आपणाला पूर्ण करायची असते. A3 जो प्रश्न आहे तो A3 प्रश्न व्होकॅब्युलरी ओरिएंटेड आहे. म्हणजे सिमिलर वर्ड्स, अपोजिट वर्ड्स यासारखे शब्द,
तुम्हाला त्या प्रश्न प्रकारामध्ये विचारले जाऊ शकतात. प्रत्येक प्रश्नाला 2 2 2. A1 यामध्ये सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन 2 मार्क. A2 कॉम्प्लेक्स वेब डायग्राम 2 मार्क. A3 तुम्हाला व्होकॅब्युलरी ओरिएंटेड आहे 2 मार्क. आणि A4 मध्ये तुमचा आवडीचा म्हणजे ग्रामर लँग्वेज स्टडीचा प्रश्न. याच्या सुद्धा तुम्हाला बहुपर्याय दिलेले असतात. म्हणजे एखादं चेन द व्हॉइसचं वाक्य दिलेलं असतं आणि त्याचं खाली उत्तर 2 3 किंवा 4 दिले असतात. योग्य ते उत्तर आपण शोधून लिहायचं असतं. किंवा तुम्हाला कोणतंही ट्रान्सफॉर्मेशनचं वाक्य हे तुम्हाला A4 या प्रकारामध्ये विचारलं जाऊ शकतं. यासाठी 2 मार्क आहेत. आणि A5 जो प्रश्न आहे याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स, तुमचं वैयक्तिक मत, जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही पाहता तेव्हा तुम्ही स्वतःचं मत त्या गोष्टीवरती व्यक्त करू शकता. अर्थात प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं. एखादी गोष्ट मला वेगळ्या प्रकारे दिसेल, तुम्हाला कदाचित वेगळ्या प्रकारे दिसेल. मग तुम्हाला काय वाटलं, त्यातून तुम्ही काय बोध घेतला, याचाच अर्थ पर्सनल रिस्पॉन्स. हा शेवटचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. या प्रश्नावरून तुम्ही कुठं आहात हा परीक्षक शोधत असतो. आणि त्यामुळे पर्सनल रिस्पॉन्स आपण भरपूर करून घेणार आहोत. याची तयारी भरपूर आपण शाळेमध्ये करणार आहोत ऑनलाईनच्या माध्यमातून. थोडक्यात A1 सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन, A2 कॉम्प्लेक्स, A3 व्होकॅब्युलरी, A4 ग्रामर सेक्शन आणि A5 मध्ये पर्सनल रिस्पॉन्स. जसं पॅसेज क्रमांक फर्स्ट ला तसाच सेम टू सेम बी मध्ये B1, B2, B3, B4, B5. लक्षात आलं? ज्या पद्धतीनं पॅसेज फर्स्ट ला स्वरूप आहे अशाच प्रकारचं स्वरूप हे पॅसेज सेकंडला सुद्धा आहे. त्यानंतर सेक्शन थर्ड हा सेक्शन मात्र तुम्ही न पाहिलेला असतो. वर्षभर अभ्यासलेला सेक्शन सेकंड. आणि सेक्शन थर्ड जो आहे तो सेक्शन थर्ड हा जो सेक्शन थर्ड आहे त्या सेक्शन थर्ड मध्ये आपण वर्षभर अभ्यासलेल्या ज्या कविता आहेत, ज्या पोएट्री आहेत, लक्षात घ्या. सेक्शन नंबर थर्ड जो आहे त्या सेक्शन थर्ड मध्ये पोएट्री सेक्शन येतो. आपल्या पुस्तकामध्ये प्रत्येक युनिट मध्ये आपणाला 2-2 पोएम्स आहेत. आणि वर्षभरामध्ये आपण ज्या काही पोएम्स अभ्यासणार आहोत या अभ्यासलेल्या पुस्तकातीलच कवितेपैकी कोणत्याही 2 कविता आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये येणार आहेत. एका कवितेवरती कॉम्प्रिहेन्शन म्हणजे पॅसेजेस प्रमाणे प्रश्न असतील A1, A2, A3. आणि एका कवितेवरती क्रिटिकल ऍप्रिसिएशन हा भाग थोडासा नवीन आहे. याच्यावरती आपण किमान 2-3 लेक्चर घेणार आहोत. क्रिटिकल ऍप्रिसिएशन आज फक्त आपण ओळख करतो. ज्याप्रमाणे एखाद्या कार्यक्रमामध्ये, लग्न समारंभामध्ये आपण आलेल्या नवीन पाहुण्यांची ओळख करून घेतो, मैत्री नंतर करतो आणि करायची आपल्याला. तसं आज फक्त आपण ह्या प्रश्नांची ओळख करून घेतोय. मैत्री आपली होणार आहे, आपोआपच होणार आहे आणि चांगली घनिष्ठ मैत्री होणार आहे. सेक्शन 4 या सेक्शन 4 मध्ये तुम्ही अभ्यासलेला न पाहिलेला अभ्यासलेला असता, परंतु तो पॅसेज तुम्ही पाहिलेला नसता. तुम्ही नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, ज्याप्रमाणे सीन पॅसेजचं स्वरूप आहे अशाच प्रकारचं नॉन टेक्स्च्युअल पॅसेजचं स्वरूप आहे. फरक एवढाच की टेक्स्च्युअल पॅसेजेस म्हणजेच पुस्तकातील पॅसेज असतात आणि नॉन टेक्स्च्युअल मध्ये पुस्तकाच्या बाहेरचं कोणताही पॅसेज प्रश्नपत्रिका तयार करणारा जो शिक्षक असेल तो स्वतः एखादा पॅसेज तयार करून
यामध्ये टाकू शकतो, मात्र नियम अटी लागू. नियम क्रमांक महत्वाचा, या पॅसेज मध्ये असणारी व्होकॅब्युलरी, ग्रामर हे इयत्ता 9वीच्या मुलांना 8वीच्या लेवलची, 10वीच्या मुलांना 9वीच्या लेवलची, त्यामुळं हा सुद्धा प्रश्न सीन पॅसेजेस प्रमाणेच अतिशय सोपा असतो. यासाठी 10 मार्क आहेत. आणि याच्याच मध्ये नॉन टेक्ज्युअल मध्ये अजून एक बी प्रश्न आहे की जो 5 मार्कांसाठी, तो म्हणजे समरी रायटिंग. तुम्हाला जो अनसीन पॅसेज आलेला आहे त्याच अनसीन पॅसेजची फक्त तुम्हाला समरी स्वतःच्या शब्दामध्ये लिहायची आहे. यासाठी तुम्हाला 5 मार्क आहेत. कशा प्रकारे नियोजन आहे, समरी कशी लिहायची, टायटलला किती मार्क असतात, त्याचं सविस्तर माहिती आपण सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच. फक्त आज आपली ओळख, बरोबर आहे. यानंतर सेक्शन 5 हा अतिशय महत्वाचा. विद्यार्थी मित्र हो, जर तुम्हाला इंग्रजीला मोर दॅन 90 मार्क्स पाडायचे असतील तर हा प्रश्न फार महत्वाचा. गतवर्षी आपल्या प्रशालेमध्ये 95 मार्क्सचा हायएस्ट आहे. त्यापूर्वी 96 मार्क इंग्रजी विषयात आपल्या दह कवटेकर प्रशालेतील अनेक विद्यार्थ्यांनी पाडलेले आहेत. तुम्ही सुद्धा 96 पर्यंत जाऊ शकता. पण महत्वाचा हाच प्रश्न, रायटिंग स्किल. आता हा जो रायटिंग स्किलचा प्रश्न आहे की जो प्रश्न आपण सेक्शन नंबर 5 मध्ये आपण पाहणार आहोत. यामध्ये सुरुवातीला आपणाला एक लेटर लिहायचंय, लेटर रायटिंग. अर्थातच एक फॉर्मल लेटर असतं, त्या फॉर्मल लेटरला और इनफॉर्मल लेटर असतं. यासाठी 5 गुण दिलेले आहेत. कोणताही एक प्रश्न, एक लेटर आपल्याला लिहायचंय. लेटर रायटिंग वरती सेपरेट व्हिडिओ पाठवले जातील. त्यानंतर जो बी आहे प्रश्न, त्या बी प्रश्नामध्ये तुम्हाला परत 2 उपप्रश्न आहेत, B1 आणि B2. एक आहे डायलॉग रायटिंग आणि त्याला और आहे स्पीच रायटिंग. याच्यावरतीही सखोल मार्गदर्शन केलं जाईल. डायलॉग रायटिंग हा प्रश्न अतिशय सोपा असतो. 5 पैकी 5 मार्क डायलॉग रायटिंगला पडू शकतात. ते कसे लिहायचे ते आपण नंतर पाहणार आहोतच. त्यानंतर रायटिंग स्किल मधला जो पुढचा प्रश्न आहे, याच्यामध्ये तुम्हाला पाहायचं आहे ते म्हणजे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मध्ये 2 उपप्रश्न आहेत. एक नॉन व्हर्बल टू व्हर्बल, अशाब्दिकचं शाब्दिक, आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बल, जे शाब्दिक आहे त्याचं अशाब्दिक मध्ये रूपांतर करायचंय. हाही प्रश्न अतिशय सोपा आहे. आणि जो शेवटचा रायटिंग स्किल मधला प्रश्न आहे तो आहे एक्सपांड द थीम. थोडासा विचार करण्याजोगा प्रश्न. एवढाच प्रश्न थोडासा तुम्हाला विचार करायला भाग पडतो. यामध्ये तुम्हाला एक तर न्यूज रिपोर्ट लिहायचंय, न्यूज रिपोर्ट, किंवा डेव्हलप अ स्टोरी. सुरुवात देतील, शेवट करा म्हणतील, शेवट देतील, सुरुवात करा म्हणतील, किंवा मधलाच भाग दिला जाऊ शकतो. अशा प्रकारे रायटिंग स्किल आपण डिटेल मध्ये नंतर पाहणार आहोतच. आणि प्रश्नपत्रिकेतील हा शेवटचा हमखास 5 पैकी 5 सर्वांसाठी मिळून देणारा प्रश्न म्हणजे स्किल डेव्हलपमेंट. सोप्या भाषेमध्ये याला आपण ट्रान्सलेशन असं म्हणूया. भाषांतर. याच्यासाठी परत 3 उपप्रश्न आहेत. त्याचं स्वरूप 2 अधिक 2 अधिक 1, थोडक्यात 5 मार्कांचा हा ट्रान्सलेशनचा शेवटचा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्र हो, आज आपण या ऍक्टिव्हिटी शीटची फक्त ओळख करून घेतलेली आहे. प्रत्येक सेक्शन वरती
आपण सेपरेट मार्गदर्शन करणार आहोत. फक्त कशा प्रकारचं स्वरूप आहे, कशा प्रकारे आपल्याला अभ्यास करायचा आहे, याबद्दल आपण आजच्या या फर्स्ट पिरियड, या फर्स्ट लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आजच्या व्हिडिओची, याचा अर्थ आपणाला एक ब्रिज कोर्स, बेसिक कन्सेप्टचा कोर्स पुढील काही दिवस आम्ही घेणार आहोत आणि याच्यामध्ये लँग्वेज स्टडी, त्याचप्रमाणे इंग्लिशचे बेसिक कन्सेप्ट आपण पाहणार आहोत. ओके, तर आज आपण या पहिल्या तासिकेला या ठिकाणी थांबूया.